शेतातील बांधावरून जर शेजारी भांडण करत असेल तर हे करा. नंबर 1, शांत रहा आणि लगेच रागाने प्रतिक्रिया देऊ नका. शेजारी बांधावरून भांडण करत असेल तर सर्वात आधी स्वतःचा संयम राखा. रागाच्या भरात बोललेले शब्द किंवा केलेली कृती पुढे मोठ्या वादाचे कारण ठरू शकते. शांतपणे परिस्थिती समजून घ्या आणि कोणतीही शिवीगाळ किंवा मारामारी टाळा. संयमाने वागल्यामुळे तुमची बाजू मजबूत राहते. नंबर 2 मित्रांनो, बांधाची खरी हद्द आणि कागदपत्रे तपासा. कोणताही वाद वाढवण्यापूर्वी शेताची खरी हद्द काय आहे, 7-12 फेरफार, मोजणीचे नकाशे किंवा इतर अधिकृत कागदपत्रे तपासा. केवळ अंदाज किंवा जुन्या आठवणींवर विश्वास ठेवू नका. सत्य माहितीच्या आधारे बोलण्यास गैरसमज कमी होतात. नंबर 3, एकट्याने निर्णय घेऊ नका. गावातील जबाबदार लोकांना सोबत घ्या. जर वाद वाढत असेल तर गावातील प्रतिष्ठित व्यक्ती, पंच, पोलीस, पाटील किंवा इतर जबाबदार लोकांच्या उपस्थितीत चर्चा करा. तटस्थ व्यक्ती असल्यामुळे दोन्ही बाजूंचे म्हणणे योग्य प्रकारे ऐकले जाते आणि वाद मिटण्याची शक्यता वाढते. नंबर 4 मित्रांनो, पुरावे जपून ठेवा आणि भावनापेक्षा सत्याला महत्त्व द्या. वाद सुरू असेल तर मोजणीचे कागद, जुने नकाशे, आवश्यक असल्यास फोटो किंवा इतर पुरावे सुरक्षित ठेवा. नंतर वाद मोठा झाल्यास हे पुरावे तुमच्या उपयोगी पडतात. खोटे आरोप किंवा चुकीची माहिती देण्यापेक्षा सत्यावर ठाम राहणे नेहमी फायदेशीर असते. नंबर 5 मित्रांनो, गरज पडल्यास अधिकृत मोजणी करून घ्या. वाद मिटत नसेल तर स्वतः निर्णय घेण्याऐवजी संबंधित महसूल विभागाकडून अधिकृत शेतमोजणी करून घ्या. सरकारी मोजणी झाल्यानंतर बांधाची खरी सीमा स्पष्ट होते आणि पुढील अनेक वाद कायमचे संपुष्टात येऊ शकतात. नंबर 6 मित्रांनो, नातेसंबंध जपा पण आपल्या हक्कांवर तडजोड करू नका. शेजाऱ्यांची कायमचे वैर ठेवणे कोणाच्याही फायद्याचे नसते. शक्य तितक्या शांततेने प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा, मात्र शांतता राखताना आपल्या जमिनीचा हक्क सोडू नका. आदराने, कायद्याच्या चौकटीत आणि योग्य पुराव्यांच्या आधारावर आपली बाजू ठामपणे मांडणे हाच सर्वात योग्य मार्ग आहे. नंबर 7 मित्रांनो, शिवीगाळ किंवा मारामारीला अजिबात सुरुवात करू नका. समोरचे व्यक्ती कितीही चिडवत असली तरी हात उचलू नका किंवा अपमानास्पद भाषा वापरू नका. एका क्षणाचा राग अनेक वर्षांचे वैर निर्माण करू शकतो. शिवाय मारामारी झाली तर पोलीस केस, कोर्ट कचेरी आणि आर्थिक नुकसान होऊ शकते. त्यामुळे प्रत्येक गोष्टी फायदेशीर आणि शांततेच्या मार्गाने सोडवण्याचा प्रयत्न करा. नंबर 8 मित्रांनो, दुसऱ्यांच्या सांगण्यावरून लगेच विश्वास ठेवू नका. गावात अनेक लोक वाद मिटवण्याऐवजी तो वाढवण्याचे काम करतात. तो तुझ्याबद्दल असे बोलला, तुझा बांध पुढे घेतला, अशा अफवा पसरवल्यास जातात. त्यामुळे कोणाचेही ऐकून लगेच निर्णय घेऊ नका. प्रत्यक्ष जाऊन वस्तुस्थिती तपासा आणि मगच बोला. नंबर 9 मित्रांनो, जमिनीची नियमित पाहणी करत राहा. बांधाची वेळोवेळी पाहणी करा. कोणी हळूहळू बांध सरकवत आहे का, झाडे लावत आहे का किंवा अतिक्रमण करत आहे का याकडे लक्ष ठेवा. वेळेवर लक्ष दिल्यास मोठा वाद निर्माण होण्यापूर्वीच तो थांबवता येतो. नंबर 10 मित्रांनो, प्रत्येक चर्चा साक्षीदारांसमोर करा. बांधाच्या वादाबाबत चर्चा करताना शक्यतो 1-2 विश्वासू आणि तटस्थ व्यक्तींना सोबत ठेवा. त्यामुळे पुढे कोणी चुकीचा आरोप केला किंवा बोलणे फिरवले तरी सत्य सांगणारे साक्षीदार असतात. यामुळे गैरसमजही कमी होतात. नंबर 11 मित्रांनो, कोर्टात जाण्यापूर्वी समोपचाराचा प्रयत्न करा. प्रत्येक वाद कोर्टातच गेला पाहिजे असे नाही. शक्य असेल तर दोन्ही बाजूंनी बसून चर्चा करा.
पंचाच्या मदतीने तोडगा काढा. समोपचाराने प्रश्न सुटला तर वेळ, पैसा आणि मानसिक त्रास या तिन्ही गोष्टी वाचतात. नंबर 12 मित्रांनो, आपल्या कुटुंबालाही संयम राखण्यास सांगा. अनेक वेळा दोन व्यक्तीचा वाद संपूर्ण कुटुंबामध्ये पसरतो. त्यामुळे घरातील सदस्यांनीही उगाच वादात पडू नये, भडकाऊ बोलू नये किंवा परिस्थिती आणखी चिघळू नये. सर्वांनी संयमाने वागल्यास प्रश्न सोडवणे अधिक सोपे होते. नंबर 13 मित्रांनो, शेतातील बांधावर स्वतःहून कोणतेही बदल करू नका. वाद सुरू असताना बांध तोडणे, माती हलवणे, कुंपण लावणे किंवा झाडे तोडणे यासारखी कोणतीही कृती स्वतःहून करू नका. त्यामुळे समोरच्याला आणखी भांडण करण्याची संधी मिळू शकते. आधी वाद मिटू द्या किंवा अधिकृत मोजणी होऊ द्या, त्यानंतरच कोणताही बदल करा. नंबर 14 मित्रांनो, भावनापेक्षा कायद्यावर विश्वास ठेवा. ही जमीन आमच्या पूर्वजांची आहे असे म्हणणे पुरेसे नसते. शेवटी निर्णय कागदपत्रे, मोजणी आणि कायदेशीर पुराव्यांवरच घेतला जातो. त्यामुळे भावना बाजूला ठेवून अधिकृत नोंदणी आणि नियमानुसार आपली बाजू मांडणे अधिक योग्य ठरते. नंबर 15 मित्रांनो, उचकावणाऱ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायला शिका. काही लोक मुद्दाम अपमानास्पद शब्द वापरतात जेणेकरून तुम्ही रागात येऊन चूक करावी. अशा वेळी प्रत्येक शब्दाला उत्तर देणे आवश्यक नसते. अनेकदा शांत राहणे हेच सर्वात प्रभावी उत्तर असते. तुमचा संयमच तुमची ताकद ठरतो. नंबर 16 मित्रांनो, गावात आपली चांगली प्रतिमा जपा. लोक तुमच्या वागण्यावरून मत बनवत असतात. प्रत्येक छोट्या गोष्टीवर भांडण करणारी व्यक्ती म्हणून ओळख निर्माण होऊ देऊ नका. प्रामाणिकपणा, शांत स्वभाव आणि न्यायाची भूमिका ठेवली तर गावातील लोकही योग्य वेळी तुमच्या पाठीशी उभे राहतात. नंबर 17 मित्रांनो, कायमचे वैर निर्माण होणार नाही याची काळजी घ्या. शेताचा वाद आजचा असला तरी शेजार मात्र आयुष्यभराचा असतो. त्यामुळे वाद संपल्यानंतरही कटुता वाढणार नाही याची काळजी घ्या. नातेसंबंध पूर्णपणे तुटतील असे वागण्यापेक्षा आदराने आणि मर्यादेत राहून प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. नंबर 18 मित्रांनो, गरज पडल्यास कायदेशीर मदत घेण्यास अजिबात संकोच करू नका. समोपचाराने सर्व प्रयत्न करूनही जर समोरची व्यक्ती अतिक्रमण करत असेल, धमक्या देत असेल किंवा त्रास देत असेल तर संबंधित महसूल अधिकारी, पोलीस किंवा कायदेशीर तज्ज्ञांची मदत घ्या. योग्य मार्गाने लढलेला हक्क टिकवून राहतो आणि भविष्यात अशा वादांनाही आळा बसतो. तर मित्रांनो, असेच आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तुमचा शेजारी कसा आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.